धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांनी जिल्ह्यातून चोरी होणाऱ्या मोटारसायकल आणि चोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगानं साक्री शहरासह परिसरातील दुचाकी चोरांचा तपास कार्य हाती घेऊन साक्री पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावून मोठी कामगिरी केली। एकूण 18 मोटारसायकली जप्त करून 9 गुन्ह्यांची उकल केली आहे आणि 4 आरोपींना अटकही केली आहे। सविस्तर वृत्त असं की धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार दिनांक 9 जून 2026 रोजी साक्री पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 168/2026 BNS क्रमांक 303-2 या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना दिनांक 12 जून 2026 रोजी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री दीपक वळवी यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून निलेश रमेश खैरनार वय वर्ष 32 याला म्हसदी तालुका साक्री जिल्हा धुळे येथून साक्री पोलीस स्टेशनच्या पथकानं ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने आणि त्यांच्या साथीदाराने मोटारसायकली चोरी केल्याबाबत सांगितलं। फरार साथीदार दिशांत रामदास अहिरे वय वर्ष 26 विधी संघर्षग्रस्त बालक विशाल राजेंद्र अहिरे वय वर्ष 24 सर्व राहणार जायखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक अशांनी संगनमत करून साक्री आणि आजूबाजूच्या परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली। त्यांनी सांगितल्याप्रमाणे लपवून ठेवलेल्या एकूण 7,45,000 रुपये किमतीच्या हिरो बजाज कंपनीच्या 18 मोटारसायकली ताब्यात घेतल्यात। सदर मोटारसायकलचे इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांकावरून पडताळणी केली असता मोटारसायकली चोरी केल्याचं निष्पन्न झालं। या प्रकारे 3 आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशा चौघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करतायत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे श्री विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोणिरी दीपक वळवी, सहपोलीस निरीक्षक अनिल बागुल, सहपोलीस निरीक्षक विकास शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि पोलीस अंमलदार बापू रायते, संदीप सावळे, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, सुशील कुमार सूर्यवंशी आणि अमोल पाटील अशांनी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, धुळे।